बघा आपण जेव्हा एवढा डीप नेक घेतो त्यावेळेला बिना दोरीचंही ब्लाऊज अगदी परफेक्ट होण्यासाठी ओम साईराम मैत्रिणींनो, जयश्री फॅशन हबमध्ये मी जयश्री आपल्या सर्वांचं स्वागत करते. आणि आज आहे हा व्हिडिओ खूप रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे, कारण या ताईंनी मला खूपदा दोन प्रश्न विचारला आहे. पण माझ्या सध्या नवरात्रीमुळे किंवा दसऱ्यामुळे खूप गर्दी आहे ब्लाऊजला आणि बाकीच्याही शिवणची गर्दी असल्यामुळे मला व्हिडिओ त्यांच्यासाठी करता नाही आला किंवा रिप्लाय पण नाही देता आला. पण त्यांनी जेव्हा 2-3दा मला विचारले तेव्हा मी त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ बनवत आहे. तर लेट झालं त्याबद्दल सॉरी. पण कसं आहे की जरी लेट झालं तरी मी तुम्ही ज्या काही कमेंट मला करता त्याच्यावरती मी तुमच्या प्रत्येक कमेंटवरती रिप्लाय देण्याचा नक्की प्रयत्न करत असते. आणि जरी वेळ झाला तरी थोड्या दिवसांनी का होईना किंवा जसा मला वेळ मिळेल त्याच्यावेळेस मी तुमच्या त्या गोष्टी क्लिअर करत जाईन. त्यामुळे तुम्ही असं समजू नका की आपल्या कमेंटला रिप्लाय दिला नाही किंवा असं काही मनात आणू नका. तर आजचा व्हिडिओ हा त्यासाठीच आहे. तर त्या ताईंची रिक्वेस्ट होती की 32 इंच चेस्टचा ब्लाऊज आहे त्यांचा आणि त्याच्यामध्ये त्यांना मुंडा घेर आहे त्यांचा 11 इंच आणि त्याच्यावेळेस त्यांना शोल्डर आणि पाठीमागचा डीप नेक आहे 8-8.5 इंच गळा आहे. तर त्याच्यावेळेस मुंडा आणि शोल्डर किती घ्यायचं, मुंडा घेर आणि म्हणजे मुंडा खोली आणि शोल्डर किती घ्यायचं. तर त्याच्यासाठी मी तुम्हाला प्रथम एक ब्लाऊज दाखवते आणि याच्यावरूनच मी तुम्हाला ब्लाऊजचे मेजरमेंट समजवणार आहे. तर बघा, मुंडा घेर आपण जेव्हा घेतो त्यावेळेला मुंडा घेर समजा तुम्ही अंगावरून मेजरमेंट केला असाल तर कोणत्या पद्धतीने मेजरमेंट करायचा याच्यासाठी मी तुम्हाला इथे एक पिक देत आहे. त्याच्यावेळेस तुम्ही बघून घ्या की या पद्धतीने तुम्ही तुमचं मेजरमेंट घेतलं आहे का. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्ही ब्लाऊजवरून मेजरमेंट घेत असाल तर हे सुद्धा 32 इंच छातीचंच ब्लाऊज आहे. तर याचा मुंडा घेर मोजत असताना हे बघा, हे आपण इथून मोजायचा असतो. ही शिलाई आहे, इथून आपल्याला हा घेर इथंपर्यंत मोजायचा आहे. तर बघा, यामध्ये आपण जेव्हा मोजू त्यावेळेला आपला मुंडा घेर किती आलेला आहे, हा जवळजवळ 7.25 इंच आलेला आहे. बरोबर, या शिलाईपर्यंत मोजायचा 7.25 म्हणजे 7.25च्या दुप्पट घ्यायचा आहे आपल्याला. समजा आपण हे राऊंड फिगर 7 पकडलं, पाव इंच आपण नंतर मायनस करू, पाव आणि पाव अर्धा इंच, तर 7.25 आणि 7 14 इंच होतो. 14 मधलं अर्धा इंच मायनस केलं तर 13.5 इंच मुंडा घेर आलेला आहे. बरोबर, जर समजा तुमच्या केसमध्ये 11 इंच आला असेल तर त्याच्यावेळेसही मी तुम्हाला सांगणार आहे की मुंडा घेर किती घ्यायचा आणि शोल्डर किती घ्यायचं हे पण तुम्हाला अगदी डिटेलमध्ये सांगणार आहे. पण मी तुम्हाला पहिला ही पद्धत का सांगितली, कारण तुम्ही घेतलेली मेजरमेंट बरोबर आहेत का हे पहिला आपण कन्फर्म करून घ्यायचं आहे याच्यासाठी. यानंतर दुसरी स्टेप येते ती म्हणजे हे शोल्डर. तर हा सुद्धा खूप डीप नेक आहे बघा, हा खूपच मोठा गळा आहे. खाली 2.5 इंचाची पट्टी आहे आणि हा पूर्ण गळा डीप पण आहे आणि ब्रॉड पण आहे. आणि इथे आपल्याला हे बघा, हे ब्लाऊज इथे घातल्यानंतर हा गळा बिना नॉट्सचा गळा आहे आणि हे ब्लाऊज त्यांना अगदी परफेक्ट होतं. हेच त्यांनी मेजरमेंटसाठी मला दिलेलं आहे. याच्यावरून आपल्याला अजून त्यांची दुसरी ब्लाऊज शिवायची आहेत. तर हे मी तुम्हाला त्यासाठीच दाखवत आहे की जेव्हा बघा आपण जेव्हा एवढा डीप नेक घेतो त्यावेळेला बिना दोरीचंही ब्लाऊज अगदी परफेक्ट होण्यासाठी कशा पद्धतीने आपण हे कटिंग केलं पाहिजे आणि स्टिच केलं पाहिजे हेच मी तुम्हाला आज डिटेलमध्ये समजवणार आहे. तर कटिंग कशा पद्धतीने करायचं की ज्यामुळे तुमचा ब्लाऊज अगदी परफेक्ट होईल ते आपण आता बघूया. तर याच्या वेळेस आपण आता इथे शोल्डर बघूयात. शोल्डरसाठी मी तुम्हाला एक चार्ट सुद्धा दिलेला आहे की पाठीमागच्या गळ्यावाईज शोल्डर, मुंडा खोली आणि डीप नेक वाईज हे शोल्डर किती घ्यायचं असतं. तर बघा, इथे 2.25 इंच शोल्डर तयार आहे साधारण. तर याच्या वेळेस आपल्याला शोल्डरमध्ये किती घ्यायचं हे बघायचं आहे. तर समजा हा तुमचा पेपर कटिंगसाठी पेपर घेणार आहात. याच्यामध्ये स्टार्टिंगला पहिल्यांदा आपल्याला एक लाईन ड्रॉ करून घ्यायची की ज्यामुळे आपल्याला वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला एक लाईन ड्रॉ करून घेत असतो. तर समजा ही आपली खालच्या बाजूची एक लाईन आहे, ओके. आणि ही वरच्या बाजूसाठी सुद्धा तुम्हाला एक मी लाईन ड्रॉ करून देते की ज्यामुळे आपल्याला तिथून मेजरमेंट्स घेणं अगदी इझी होऊन जाईल. तर बघा, ही आपली उभी लाईन आली. याच्यावरती आपण उंचीचं मेजरमेंट टाकूया. समजा तुम्हाला 32 इंच छातीमध्ये 12.5 इंच उंची तयार हवी आहे तर त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करून घ्यायचं आहे. तर इथे 13.5 वरती मार्क करायचं आहे. 13.5ला मार्क केल्यानंतर अजून एक आपल्याला 13.5 वरती मार्क लावून घ्यायचा. बघा, या पद्धतीने इथे अजून एक मार्क लावला आणि ही लाईन आहे ही सरळ आडवी इथे आपण सरळ करून घेऊया. ही थोडीच लिहून घ्यायची. आता इथे आपल्याला डीप नेक आहे. डीप नेकच्या अकॉर्डिंग मी तुम्हाला एक चार्ट सुद्धा दिलेला आहे की ज्यानुसार तुम्हाला गळा किती घ्यायचा आहे हे अगदी डिटेलमध्ये कळेल. तर बघा, इथे हा चार्ट आहे. याच्या वेळेस मागील गळा खोलीनुसार समजा आता इथे तुम्हाला 8.5 इंच गळा घ्यायचा आहे. तुमचा चेस्टचं माप आहे 32 इंच. तर इथे 32 इंच चेस्टसाठी 4.5 इंच मी दाखवलेलं आहे. 30च्या आतमध्ये असेल तर यापेक्षाही अर्धा इंच माप कमी घ्यायचं आहे. आता इथे आपलं 32 इंच चेस्ट आहे त्याच्यामुळे आपण इथे 8.5 गळा घेणार असू तर 4.5 इंच शोल्डर आपल्याला घ्यायचं आहे. तर याच्या वेळेस आपण शोल्डर घेणार आहोत 4.5 इंच. तर हे पहा, इथे 4.5 वरती मार्क केलं. इथे सुद्धा खाली अजून एक 4.5 वरती मार्क करायचं आणि ही उभी लाईन आपण इथे ड्रॉ करून घेणार आहोत. तर ही उभी लाईन ड्रॉ करून घेतल्यानंतर आपल्याला याच्यावरती ही लाईन किती इंच खाली असायला पाहिजे. तर बघा, 5 इंच घेतलं तर इथे 5 वरती मार्क केलं. अजून एक इकडे आपण इथे एक 5ला डॉट आपण लावून घेऊ म्हणजे आपली लाईन स्ट्रेट येईल. तर बघा, इथे 5ला मार्क करून घ्यायचं आणि ही लाईन आपल्याला फक्त इथंपर्यंत पुढे ओढून घ्यायची. ही घेतली. यानंतर आपल्याला कोणतं मेजरमेंट घ्यायचं आहे तर छातीचं. 32चा चौथा भाग केला भागिले 4 केले तर येतात 8 इंच. आणि तुमचा गळा इथे 8-8.5 इंच डीप असेल तर याच्यामध्ये तुम्हाला मार्जिन प्लस करायचं नाही आहे. जेवढं आलेलं आहे तेवढंच इथे घ्यायचं आहे. तर इथे किती आलं आहे 8 इंच. तर इथे आपण 8 इंच मार्क करून घेणार आहे.
तर इथे बघा हे 8 इंचावर मार्क केलं आणि त्याच्या बाहेर आपल्याला जे काही तुम्हाला शिलाई मार्जिन हवं असेल ते 1-1.5 इंच 1.25 इंच जे घेणार असाल ते पुढे घ्यायचं आहे. तर हा आला आपला फिटिंगचा पॉईंट. बरोबर. आता इथे आपल्याला कोण्यातून जेव्हा डीप नेक असतो त्यावेळेला 1 इंच किंवा 1.25 इंच पहिला तुम्ही एखादा ब्लाऊज 1.25 इंचावर करून बघा. 1.25 इंचावरती केल्यानंतर जर पाठीमागे इथे एखादी चून आलीच, शक्यतो येत नाही पण आलीच, तर तुम्हाला हे जे मेजरमेंट आहे ते 1 इंचावरून घ्यायचं आहे. पण स्टार्टिंगला तुम्ही 1.5 इंचावरूनच देऊन बघा. आणि यानंतर आपल्याला याचा शेप देण्यासाठी सुद्धा बघा इथे आपण हे 5 आहे तर इथे टेप दुमडून घ्यायचा. याचं अर्ध केलं, इथे मार्क केला आणि इथून इथपर्यंतला सुद्धा आपण इथे दुमडून अर्ध करायचं आहे, अर्ध्यापर्यंत. आणि इथून साधारण 1 इंच आतमध्ये आलं पाहिजे आपण. इथून 1 इंच आतमध्ये आणि इथून खाली आपल्याला साधारण 2 सूत किंवा 2 सूत खाली यायचं आणि इथून साधारण 3 ते 4 सूत खाली यायचं आहे. तर बघा यातून आपल्याला हा प्रॉपर शेप द्यायचा आहे. तर हा या पद्धतीने इथे असा आपला जाणार आहे. तर हा खालीच जाणार आहे इकडे. बरोबर. तर हा शेप देऊन घेतला. इथे आपला फिटिंगचा पॉईंट आहे हे लक्षात ठेवा. आणि आता आपण शिलाई मार्जिन घेतलं होतं. बरोबर. शिलाई मार्जिन मोजलं तर इथे या ब्लाऊजचं किती आलं होतं? 5.25 इंच. बरोबर. तर हे शिलाई मार्जिन आपण घेताना कसं घेणार? हे वरच्या बाजूला एवढं शिलाईमध्ये जाणार आहे. बरोबर. हा डीप नेक आहे त्यामुळे आपण या बाजूला शोल्डर स्लोप देत नाही. इथेच शोल्डर स्लोप येणार नाही. या बाजूला अर्धा इंचाने आपला इकडे शोल्डर स्लोप येत असतो. हे सुद्धा मी प्रत्येक व्हिडिओमध्ये मी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. जेव्हा डीप नेक असतो त्यावेळेला गळ्याच्या बाजूला उतार आपल्याला अर्धा इंचाचा देऊन घ्यायचा असतो. तर हा स्लोप आपला इकडे येईल आणि इथे आपल्या हे वरचं अर्धा इंच हे वरच्या शिलाईमध्ये जाईल आणि इथून हे आपलं टीप येणार आहे. बरोबर. तर हे आपण अंतर मगाशी मोजलेलं आहे. तर हे आपलं अंतर किती येतं इथंपर्यंत हे आपण चेक करूया. तर बघा इथे 7.25 आलं होतं. तुमच्या केसमध्ये तुम्हाला 11 इंच हवा आहे. तर हे शक्यतो 11 इंच नसतं तरी सुद्धा मी तुम्हाला 11 इंच वाईज दाखवणार आहे. इथे किती आलेलं आहे? हे 7.25 इंच. म्हणजे हा घेर सुद्धा आपल्याला थोडा जास्त झालेला आहे. तर ह्या कमी घ्यायचा असेल तर काय करायचं? तर हे अंतर आहे हे आपल्याला 4.5 किंवा 4.25 वरती घ्यावं लागेल. समजा 4.5 घेतलं आपण तर 4.5 वरती. आता इथे मी तुम्हाला दुसऱ्या मार्करने दाखव. तर बघा इथून 4.5 वरती आपण एक मार्क लावून घेऊ. तर इथे हा 4.5चा पॉईंट येईल. 4.5च्या पॉईंटवरती आपल्याला छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये हे बघा इथे 4.5 छातीचा चौथा भाग 8 चौक 32 इथे आलं. आणि इथून कोण्यातून आपल्याला घ्यायचा आहे 1.25 इंच आणि हा इथून आपल्याला हा असा शेप खाली घ्यायचा आहे. हे 1.5 इंचाचं मार्किंग घेईल आणि इथून आता आपल्याला हा शेप आहे तो हा इथून शिलाई मार्जिनचा मोजायचा आहे. तर बघा आता इथून आपण हे मोजल्यानंतर आत्ता हा आपला बरोबर 7.25 इंच हा शेप आलेला आहे. तर बघा आता समजा तुम्ही म्हणत होता की तुमच्या ब्लाऊजमध्ये मुंडा घेर आलेला आहे तो 11 इंच आलेला आहे. तर समजा 11 इंच जर मुंडा घेर म्हणजे या केसमध्ये आपला 7.25 इंच 4.5 इंच शोल्डर म्हणजे मुंडा खोली घेतल्यानंतर हा घेर आपला परफेक्ट आलेला आहे. बरोबर. पण तुम्हाला याच्यापेक्षाही 11 इंच म्हणता तुम्ही तुमच्या ब्लाऊजमध्ये मुंडा घेर आहे तर शोल्डर हे तुम्ही डीप नेकसाठी 4.5 इंचच घ्यायचं आहे. पण मुंडा खोली तुम्हाला अजून कमी करावी लागेल तर तुमचा हा मुंडा घेर तुमच्या ब्लाऊज बरोबर व्यवस्थित मॅनेज होणार आहे. पण मी तुम्हाला इथे सजेस्ट करेन अजून समजा मी तुम्हाला इथे करून दाखवते पण तुम्ही पुन्हा एकदा तुमच्या ब्लाऊजवरती चेक करा की मुंडा घेर 11 इंच आहे का. समजा इथे तुम्ही आता हे 4 इंचवर मार्क केलं आणि इकडे आपण ही लाईन सरळ ड्रॉ केली 4ची. बरोबर. तर 4च्या लाईनवरती आता आपल्याला इथे छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे. तर छातीचा चौथा भाग आहे 8 इंच 8 चौक 32 आणि इथून कोण्यातून आता आपल्याला इथे 1.25 इंच घ्यायचा आहे आणि हा घेर आपल्याला या पद्धतीने इकडे हा येईल. बरोबर. तर आता तुमचा हा घेर आहे तो इथून आपण मोजणार आहे. या डॉटेड लाईन आहे ती आपल्या शिलाईच्या लाईन आहे. बरोबर. तर इथून आपण हा मोजणार आहे. तर बघा तरी सुद्धा आपला हा 6-6.5च्या पुढेच येत आहे. म्हणजे तुमचा मुंडा घेर मोजण्यामध्ये काहीसा थोडासा प्रॉब्लेम आलेला असू शकतो. हे फक्त तुम्ही जरा एकदा चेक करून बघा. कारण नॉर्मली 32 चेस्टमध्ये मुंडा 13, 13.5, 14 या पद्धतीमध्ये येतो. 11 इंच एवढा म्हणजे मुंडा घेर माझ्या अजूनपर्यंत मी जेवढी ब्लाऊज शिवलेत त्याच्यामध्ये तरी आलेला नाही. तर तुम्ही बघा हे थोडंसं चेक करून घ्या. याच्या वाईज मी तुम्हाला आता हे 3 पद्धती सांगितल्या की तुम्हाला तुमचा मुंडा घेर जास्त झाला असेल तर तो कमी कसा करायचा आणि कमी असेल तर तो वाढवायचा कसा. जसं तुम्ही या लाईन्स अर्धा इंचानी खाली घ्याल किंवा 5 इंचानी खाली घ्याल त्याच्यावेळेस तुमचा मुंडा घेर हा कमी किंवा जास्त ह्या दोन्ही प्रकारामध्ये होणार आहे. त्यामुळे इथे तुम्ही मुंडा घेर तुमच्या वाईज ॲडजस्ट करायचा असतो. आणि पुढचा गळा म्हणालात पाठीमागचा गळा म्हणालात तर पाठीमागच्या गळ्यासाठी इथे आपण 8 इंच मार्किंग करून घेतलं. खालच्या बाजूनी गळा रुंदी. आता इथे शोल्डर बघा. इथे शोल्डर तुम्हाला 2.5 इंच तयार हवा असेल तर तुम्ही इथे 3 इंच घ्यायचं आहे. बरोबर. हे 3 इंच इथे आपण शोल्डर घेतलं. यानंतर आता 3 इंचावर मार्क करून घ्यायचं. 2.5 इंच आपलं हे शोल्डर तयार होईल आणि उंचीला घेतलं आपण 8 इंच. बरोबर. 8 तयार हवा आहे तर 8.5 वरती मार्किंग केलं. तर 8.5 वरती आपल्याला आडवी लाईन देऊन घ्यायची आहे. या पद्धतीने बघा इथे ही आडवी लाईन सरळ छोटी देऊन घेऊत आपण आणि ही आहे इथून तुम्ही खाली आता इथे 2.5 किंवा 3 इंचपर्यंत घेऊ शकता. 2.5
जर तुम्हाला इथे खाली ब्रॉड जास्त हवा असेल तर तुम्ही 3 3.25 इंचपर्यंत सुद्धा घेऊ शकता. 3च्या पुढे शक्यतो घेणार असाल तर यामध्ये अजून मग इथे जेवढं तुम्ही इकडे वाढवाल तेवढं इथून पाठीमागे आपल्याला कमी करायचं असतं. हा यातला अजून एक महत्त्वाचा मुद्दा आला. बरोबर, हे अंतर आहे. इथे आता समजा तुम्ही 3.25 इंच किंवा 3.5 इंच इथे खालून गळा रुंदी घेतलात तर हा गळा कट केल्यानंतर हा असा बाहेरच्या बाजूला जातो. त्याच्यामुळे या पोर्शनमध्ये सुद्धा आपल्याला 1.5 ते अर्धा इंच जेवढा इकडे गळा वाढवणार तेवढंच इकडे कमी करून घ्यायचं, हे लक्षात ठेवा. आणि इथे आपण आता हा तिरका शेप देऊन घ्यायचा आणि याच्यामध्ये तुम्हाला जो गळा हवा आहे तो तुम्ही इथे ड्रॉ करू शकता. इथे कोणत्याही प्रकारची चून येणार नाही किंवा कोणताच प्रॉब्लेम येणार नाही. आणि गळ्यामध्ये सुद्धा तुम्हाला जो शेप हवा आहे तो तुम्ही इथे देऊन घेऊ शकता. समजा मी इथे असा पानगळ्याचा शेप दिला तर हा या पद्धतीने हा गळा तुम्ही इथे कट करू शकता. आणि इथे कंबरघेरावरती कंबरघेराचा चौथा भाग इथे आता 32 इंच चेस्टमध्ये साधारण 28 इंच कंबर असू शकते. तर 28चा चौथा भागाला 7 इंच, पाठीमागचा टक्स घेतो आपण त्याच्यासाठी 1 इंच प्लेट घेतो त्याच्यासाठी. तर हे मार्क केलं, 8 वरती आलं. 8 वरती आपला इथे टेप दुमडायचा. इथे पाठीमागच्या टक्सचं मार्किंग करून घ्यायचं. टक्सची उंची घ्यायची आहे इथे 5 इंचपर्यंत तुम्ही टक्सची उंची घेऊ शकता. आणि याच्या बाहेर इकडे आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. या पद्धतीने हे तुमच्या ब्लाऊजचं मार्किंग होईल. फक्त हे तुम्ही एकदा 11 इंच मुंडा खोली 11 इंच मुंडा घेर म्हणत आहात तो फक्त तुम्ही व्यवस्थित नीट एकदा चेक करून घ्या. आणि याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला अजून काही प्रॉब्लेम असेल तर मला कमेंट करून सांगा, मी त्याच्यावरती तुम्हाला अगदी डिटेलमध्ये व्हिडिओ करेन. आणि या बाजूने आपल्याला अर्धा इंच वरच्या बाजूला घ्यायचं असतं जेव्हा डीप नेक असतो त्यावेळेला. आणि तेही फक्त इथंपर्यंतच मार्क करून घ्यायचं असतं या बाजूला इथे. तर ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, या सगळ्या अगदी डिटेलमध्ये मी तुम्हाला समजून सांगितल्या आहेत. याच्या वाईज तुम्ही कटिंग करून बघा आणि काही प्रॉब्लेम असेल तर मला पुन्हा कमेंटमध्ये तसं सांगा. चला भेटूया आजच्या व्हिडिओमध्ये. एवढंच होतं. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत. तोपर्यंत ओम साईराम. काळजी घ्या स्वतःची.